समारंभ लवकरात लवकर संपन्न करण्यासाठी मदत करावी। चला सगळ्यांना विनंती, आपण समोर या। आपल्या या स्पर्धेला लाभलेले विशेष अतिथी आणि त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत। मी विनंती करेल माजी नगरसेविका ममता सुमन मॅडम यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे। मी विनंती करेल ऋषिदादा देसाई यांना की आपण हा विशेष सन्मान करायचा आहे। या स्पर्धेसाठी ज्यांचं पाठबळ दरवर्षी लाभत असतं अशा ममता सुमन मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय। सो मी विनंती करेल ऋषिदादा देसाई आणि संपूर्ण टीमला ममता सुमन मॅडम यांना की आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय। ममता सुमन मॅडम यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय। थँक्यू सो मच मॅडम, असंच सहकार्य यापुढे सुद्धा राहील अशी अपेक्षा। त्यानंतर पुढील सन्मान निखिल पाटील साहेबांना विनंती करतो की आपण या आपला यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय आणि या सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल समनदादा काळे आणि ऋषिदादा देसाई यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचंय। हे विशेष अतिथी आहेत, मागील 4 दिवस ज्यांची उपस्थिती आपण या मंचावरती पाहिली आणि या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी ही उपस्थिती, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार। त्यानंतर सुशील काका वैद्य यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जातोय। बघा सगळ्यांनी समोर यायचंय, अन्यथा प्राइज सेरेमनी लेट होईल। डीसीसी आकाशी साई श्रद्धा आणि निर्मल सम्राट आपण समोर यायचंय, समोर या सगळ्यांनी। सुशील काका वैद्य मागील 4 दिवस त्यांची सुद्धा आपण उपस्थिती पाहिली, त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय। थँक्यू सो मच सुशील काका। समोर येऊ नका, आता कोणी कॅमेरा चालव त्याच्या मागे थांबा सगळ्यांनी। त्यानंतर पुढील सन्मान धीरजजी चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। धीरजजी चव्हाण साहेबांचा सुद्धा इथे सन्मान केला जातोय। विनंती करतो की धीरजजी चव्हाण साहेब आपण या, आपला यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे, तर या सन्मानाचा आपण स्वीकार करावा। यस, त्यानंतर या स्पर्धेसाठी खूप चांगलं गीतवादन ज्यांच्या माध्यमातून झालं आणि खरोखरच सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकली अशा आमचे जवळचे मित्र आणि सर्वांचे लाडके डीजे मयूर यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे। या साऊंड पार्टनरला त्याचं जेवढं कौतुक करावं तितकं कमी। कोणतीही फरमाईश त्याने कोणाची अपुरी ठेवली नाही, सगळ्यांच्या फरमाईश पुऱ्या केल्या आणि या स्पर्धेला खरोखरच रंगत आणली अशा डीजे मयूर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो। मी विनंती करेल, खूप चांगल्या प्रकारची अरेंजमेंट, म्हणजे त्याच्यामध्ये हा स्टेज बघा किंवा प्लेअर डगआउट म्हणा आणि बाकी सर्व जी काही बॅरिकेड्स वगैरे सर्व बांधणी केली अशा मंडप डेकोरेटर्स आणि आमचे मंडप स्पॉन्सर आहेत मामा डेकोरेटरचे सनी पाटील, आपण कुठे असाल? आणि या स्पर्धेसाठी लाभलेलं एक असं व्यक्तिमत्व ज्यांची मागील वर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा आतुरतेने सर्वजण वाट पाहत होते आणि त्यांच्या येण्याने या स्पर्धेला 4 जण लागले असे
महाराष्ट्राचा बुलंद आवाज, जो मराठीचा आवाज साता समुद्र पार घेऊन गेले असे चंद्रकांत शेट्टे सर यांचा यथोचित सन्मान केला जाणार आहे. जीवन गौरव पुरस्कार सन्मानित, जुन्नर भूषण पुरस्कार सन्मानित चंद्रकांत शेट्टे सर यांचा हा यथोचित सन्मान या आमच्या एसपीएल फॅमिलीच्या वतीने केला जातो. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. वसविरारकरांचं प्रेम आपल्यावरती यापूर्वी सुद्धा होतं आणि या स्पर्धेदरम्यान आपण चंदू सर आपल्याला 2 शब्द मनोगत या ही स्पर्धा संपन्न होत असताना सगळ्यांना ऐकायला आवडेल. आवर्जून उल्लेख करेल की अंडाराम क्रिकेटमध्ये एवढी गर्दी क्वचितच पाहायला मिळते आणि गर्दीच्या बाबतीत सांगायचं झालं तर अंडाराम क्रिकेटमधील महाराष्ट्रातील टॉप 5 टुर्नामेंटमध्ये साहेबाचा आता उल्लेख करावा लागेल. एवढं जबरदस्त आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला वाटलं नव्हतं तुम्ही एवढी मोठी माझी ग्रँड एंट्री कराल, कारण जे काही प्रेम दिलं म्हणजे ज्यावेळेला तुम्ही माझी ती एंट्री करत होतात माझ्या अंगावर शहारे आले होते. एवढं प्रेम या ठिकाणी मिळालं तर सायबा ही फक्त स्पर्धा नसेल, सायबा हे एक कुटुंब आहे, सायबा हा एक ब्रँड आहे आणि सायबा ही टुर्नामेंट करायला मला सुद्धा सारखं सारखं आवडेल आणि संधी दिली तर मी सुद्धा पुढल्या वर्षी पुन्हा येईल. मी पुन्हा येईल. थँक्यू सो मच. आणि त्यानंतर पुढील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. त्या अगोदर आणखी एक विशेष सन्मान आहे, म्हणजे वसई विरार क्रिकेटची एक चालती बोलती आख्यायिका अंडरआर्म क्रिकेटची म्हणा. हे कबड्डीचे स्पर्धा देखील करतात, क्रिकेटच्या स्पर्धा ओरमच्या करतात, अंडरआर्म करतात, दिवस रात्र क्रिकेटला झोकून दिलंय. म्हणजे मी तर म्हणेल वसई विरारच्या क्रिकेटचा कोणताही रेकॉर्ड पाहिजे असेल तर कुठेही जायची गरज नाही, भरत मोरे आहेत ना. आणि त्यांचा मात्र एक विशेष सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत, ज्यांनी मात्र या स्पर्धेला आपला आवाज दिला आणि अतिशय दर्जेदार असं समालोचन देखील पाहायला मिळतं. असे आमचे मित्र आणि क्रिकेट कोणतेही असू देत, आवाज वसई विरारमध्ये भरत मोरे यांचा लागतो म्हणजे लागतो. यास विशेष सन्मान. भरतजी, तुम्हालाही विनंती असेल या स्पर्धेविषयी आपलं मनोगत व्यक्त करण्याची. आणि मनोगत म्हटले की विचार पडतात की काय बोलावं नक्की. सीझन 1 पासून आतापर्यंत या स्पर्धेला जोडलोय आणि ही स्पर्धा जसं सरांनी सांगितले की ॲज अ फॅमिली आहे आणि खरोखरच सर्व माझे मित्रपरिवार आहेत आणि या स्पर्धेशी जोडणं मला सुद्धा आवडतं आणि या स्पर्धेला मी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा जोडले गेलो. ही स्पर्धा म्हणजे का मोठी होते याच्या मागची भरपूर सारी कारणं आहेत. म्हणजे तुम्हाला फक्त 4 दिवसाचा इव्हेंट दिसतो, हा 4 दिवसाचा इव्हेंट नसतो, हा वर्षभराचा इव्हेंट आहे. वर्षभराचा इव्हेंट आहे म्हणजे आम्ही जर का पावसाळ्याच्या कोणत्या स्पर्धेमध्ये भेटलो तरी सुद्धा ही चर्चा करतो की आपल्याकडे हे झालं, हे होईल का, हे करता येईल का, ते करता येईल का. नवनवीन इम्प्लिमेंट्स छोट्या मुलापासून मोठ्या मुलापर्यंत, छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना एक समान संधी आणि एक समान न्याय या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जातो. आणि एक वाक्य जसं मी समालोचनादरम्यान सुद्धा बोललो होतो की जबाबदारी घेण्यासाठी हे लोक फक्त मी करतात, मी जबाबदारी घेत असताना मी, आणि ज्यावेळेला श्रेय घ्यायची वेळ येते तेव्हा आमची संपूर्ण सायबा असे ते म्हणतात. असं हे मंडळ आणि त्यामुळे ही स्पर्धा खरोखरच एक विशिष्ट उंची गाठताना बघायला मिळते. आणि जसं सांगितलं चंदू सरांनी की अंडरआर्म क्रिकेटच्या टॉप 5 स्पर्धांमध्ये याचा उल्लेख होतो आणि हा आवर्जून होतो, कारण इथे येणारा प्रत्येक माणूस तो आदर, तो सन्मान फील करतो. फक्त त्याचा सन्मान होत नाही तरी त्याच्यासाठी झालेली ती वागणूक ही सर्वांना आपलंसं करून जाते. धन्यवाद. अशाच प्रकारचं प्रेम आमच्यावरती सुद्धा कायम राहील अशी सायबा क्रिकेटच्या वतीनं आशा व्यक्त करतो आणि 2 शब्द संपवतो. थँक्यू. मिलिंदजी साबे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेल मंचावरती यायचं. मिलिंदजी साबे सर, आपण मंचावरती यायचं आहे. कोरे मामा, आपण सुद्धा मंचावरती या. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. या बक्षीस वितरणासमयी आपण आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल. मिलिंदजी साबे सर, आपण मंचावरती यायचं आहे. देशमुख साहेब, आपणा सुद्धा विनंती, आपण सुद्धा या. आपलं सुद्धा स्वागत आहे.
त्यानंतरचा सन्मान असणार आहे ज्यांचा आवाज या स्पर्धेला लाभला. गेल्या वर्षी माझ्याही फ्रेंड लिस्ट मध्ये या सायबा स्पर्धेमध्ये एक मित्र ऍड झाला. मी आमंत्रित करेल या ठिकाणी याच परिसरातील एक दर्जेदार समालोचक मृदुलजी, मृदुल मेहर. आज मृदुलला नाचताना पाहिले पा. तुम्ही कोणी असा, तुमचं गाव जिंकल्यानंतर आनंद तुम्हाला होणारच. काय नाचलाय, वा. एक चांगले युवा उद्योजक आहेत आणि ख्यातनाम समालोचक देखील आहेत. मृदुल मेहर यांचा एक विशेष सन्मान सायबा या स्पर्धेच्या माध्यमातून. पहा, इथे कुणालाही संधी मिळत नाही. इथे येण्यासाठी मेहनत घ्यावी लागते आणि सायबा पर्यंत तुम्ही पोहोचलात म्हणजे तुमचं कौतुक करावंच लागणार आहे. यस. आणि आपलं देखील या स्पर्धेविषयीचं मनोगत. हॅलो हॅलो मयुदा, थोडासा आवाज दिला तर बरं होईल. आवाज बसलाय माझा. हॅलो हॅलो. प्रथमतः आतून बरं वाटतं. आज सीझन 6 मध्ये एक इतिहास कोरला गेला. माझ्या नावाचं आणि माझ्या गावाचं हे नाव या ठिकाणी येते. म्हणजे भरतदादा दरवर्षी उल्लेख करतोय की सीझन 1, सीझन 2, सीझन 3, सीझन 5 आणि आता दरवर्षी जोपर्यंत सायबा आहे तोपर्यंत सीझन 6 मध्ये माझ्या गावाचं नाव हे उल्लेख होईल. ह्यासाठी प्रथमतः खूप छान वाटतंय, मनातून आनंद होतोय. आणि सायबा क्रिकेट क्लब, सर्व क्रिकेट क्लब दादांचं आणि ऋषीदादा असतील, समादा, प्रत्येकांचं धन्यवाद. मला दरवर्षी आवर्जून तुम्ही बोलवतात. अजून आम्ही इतके परिपक्व नाही आहेत, भरतदादा असतील, चंदू शेट्टी असतील, पण आम्ही त्यांच्या प्रयत्न करतोय थोडाफार आमच्या पद्धतीने. आणि सायबा स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर प्रत्येकाने उल्लेख केला. आता बोलावंसं इतकंच वाटतंय. आज वसई तालुक्याला अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये ज्या मोठमोठ्या स्पर्धा होतात आणि भरतदादा नेहमीच उल्लेख करतात की संपूर्णतः महाराष्ट्रात विरार एकमेव असं स्टेशन आहे जिथे 110 रजिस्टर टीम आहेत. त्या देखील वर्षभर एकाच संघात खेळतात. आणि त्याचं मूळ कारण मी म्हणेन ही स्पर्धा, हे 6वं पर्व आहे. आणि तिथून ह्या मोठमोठ्या रजिस्टर टीम झाल्या आणि एक कॉम्पिटिशन येत चाललंय. कॉम्पिटिशन तर आलंयच, खेळाडू वाढले, टीम वाढल्या, परंतु महत्त्वाचं काय आहे तर प्रत्येक आठवड्यामध्ये चंदू सर इतक्या मोठ्या स्पर्धा होत असतात. आणि त्या कारणास्तव आज अंडरम क्रिकेटला इतकं मोठं ग्लॅमर आलंय. म्हणावंसं इतकंच वाटतंय आज आयोजकामध्ये देखील कॉम्पिटिशन आहे आणि त्याचं एकमेव कारण टीम सायबाचा आयोजक. आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय. मग त्यानंतर MPL असेल, JKCC असेल, लंबोदर चषक असेल, मोठमोठ्या स्पर्धा आल्या, परंतु हे कॉम्पिटिशन सुरुवात झाली हे मूल कारणानं हे रोपटं रोवण्याचं काम केलंय ते टीम सायबानं केलंय. जास्त काय बोलत नाही, बाकी सर्व बोलता येतच. त्यामुळे येस, थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू मृदुल. माझी 12/5 गेलेली आता. हा, तर यानंतर या ठिकाणी आमंत्रित करतो आमचे आणखीन एक साथी समालोचक मित्र ज्यांनी देखील या स्पर्धेला आपला आवाज दिला. तेही नाचले, त्यांचीही टीम जिंकली, परंतु एक उत्तम असे समालोचक या ठिकाणी त्यांना या ठिकाणी आमंत्रित करेल. कौस्तुभ मेहर सर, या कौस्तुभजी, एक युवा टॅलेंटेड समालोचक. सायबामध्ये त्यांचाही सन्मान होतोय, सायबामध्ये त्यांचाही आवाज ऐकायला मिळालेला आहे. या कौस्तुभ मेहर. दोन्ही समालोचक नवापूरचे आहेत. यस, आपणास देखील विनंती असेल या स्पर्धेविषयी आपलं मनोगत व्यक्त करण्याची. थँक्यू सर. सर्वप्रथम आभार मानेल मी ऋषीदादा आणि समादादाचे, ज्यांनी मला इकडे आणण्याची संधी दिली. आणि सर्वात मोठी गोष्ट, सर्व असोसिएशनचे आभार मानेल. मतलब लॉसन सर असं, रंजनदादा असं, विमल सिंग, सर्वांचे मी आभार मानले की ज्या प्रकारची शिस्त आता अंडरम क्रिकेटमध्ये लावले ते अतिशय वाखाणण्याजोग आहे. अशी शिस्त लावा जेणेकरून अजून पुढे क्रिकेट जाईल. आणि सर्वप्रथम मला आनंद होतो माझ्या गावाचा. वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये प्रथमतः या संघ अंदाच्या हंगामामध्ये दाखल झाला. पहिली मॅच हुकली, त्यानंतर लगातार मॅच जिंकून जो इतिहास घडवला तो अतिशय वाखाणण्याचा. मला खूप अभिमान आहे जतीन दादाने संपूर्ण टीमचा. आणि सर्वात प्रथम आणि शेवटचा आणि अंतिम सांगतो,
मी जो आज इथपर्यंत पोहोचलाय ना तो सर्व भरत सरांमुळे आहे. त्यांनी मला एक नवीन ओळख दिली, त्यांनी मला आज शिकवलं इथपर्यंत येण्याचं. मी चुकला, 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं, शेवटी यांनी मला पुन्हा संधी दिली आणि त्यांचे खूप खूप आभार मी मानतो की भरत सरांनी. थँक्यू सो मच भरत सर आणि चंदू सर, तुमचे सुद्धा खूप खूप आभार आहे संपूर्ण सायबा संघाचे. धन्यवाद. तर नक्कीच विशेष कौतुक करावं लागेल. आणि सायबा का वेगळी आहे म्हणजे तुम्हाला स्पर्धा तर पाहायला मिळतील, पारितोषिकही पाहायला मिळेल, परंतु सायबामध्ये जे हे आहे ना हे अख्ख्या महाराष्ट्रात कुठेच पाहायला मिळणार नाही, ते सायबामध्ये पाहायला मिळेल. नाही आणि आवर्जून उल्लेख करायचा वाटतो मित्र, SPL म्हणजे सायबा प्रीमियर लीगचा दुसरा सीझन होता आणि दुसऱ्या सीझनला आमचा कॉमेंट्री बॉक्स त्या बाजूला असायचा आणि उंच असायचा, तिथे बसायला सुद्धा जागा नसायची. ज्यावेळेला फायनल झाली त्यावेळेला एक मुलगा तिथून असा धावत आला आणि धावत आल्यानंतर तो पाया पडण्याचा प्रयत्न करत होता. मी त्याला ढकललं आणि ढकलल्यानंतर म्हणायला लागला की सर मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. आणि फॅन आहे म्हटल्यानंतर त्यांनी म्हणायला, मला माहीत नाही त्याला काय कॉमेंट्री करायची होती की नाही, परंतु मला दुसरं कोणीतरी सांगितलं होतं की त्याला समालोचन करायला आवडतं आणि एक गरीब कुटुंबाकडून बिलॉंग करतो, त्यामुळे मग तो जेव्हा जवळ आला त्यावेळेला मी त्याला सांगितलं कसं करू शकतो काही नाही आणि त्याला हळूहळू बसवत गेलो माझ्या जोडीला. कोणत्याही पैशांची अपेक्षा किंवा बाकी साऱ्या गोष्टी केलेल्या नाहीत, जितका सपोर्ट करता येईल तितका त्याला केला होता आणि तो होता कौस्तुभ मेहर. जोरदार टाळ्या होत होता. तो आज सीझन 2ला भेटला होता, सीझन 6ला तो तयार झालाय. तयार म्हणजे खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्यात, आम्ही सुद्धा शिकतो, तुम्ही सुद्धा शिकताय. आणि त्यानंतर सीझन 3 म्हणजेच VPL सीझन 3ला अजून एक मुलगा तिथे येऊन बसला होता. समालोचन करण्याची संधी त्याला सुद्धा हवी होती आणि तो बसल्यानंतर काही चुका करतोय मी तिथं ऑब्झर्व करत होतो, पण त्यानंतर त्या चुका ऑब्झर्व करता करता त्याला सुद्धा काहीचा गायडन्स करत राहिलो आणि गायडन्स करता करता तो त्या पावलावरती पाऊल ठेवत ठेवत आता तो सुद्धा याच लेवलवरती आला आणि त्याचं नाव मृदुल मेहर. अजून एक यांच्यामध्ये तिसरा एक होता, तो अनिल बेनबन्सी होता. तो आता इथे नाही आहे कारण दुसरी स्पर्धा कव्हर करत होता आणि तो तिकडे आहे अनिल बेनबन्सी. आणि ते झाल्यानंतर हा सुद्धा तयार झाला. आता चौथा उभा राहतोय विपुल पाटील, तिकडून सुद्धा आहे, तो दुसऱ्या असोसिएशनला करतो. अशा अनेक तयार होत्या, तुम्ही सगळ्यांनी तयार व्हा फक्त. आणि हा बघा आता हा कधी तयार होईल त्यावेळेला मला कळत नाही, माझे शब्द कुठून ऐकतो काय माहीत नाही, परंतु जसे आहेत तसेच. पण खूप छान, याचं सुद्धा भविष्य मोठं आहे. मित्र तुम्ही सगळ्यांना फॉलो करा, मोठे व्हा. आम्ही तितके मोठे नाही आहोत की तुम्हाला काय घडू, समाजाला घडवण्यात तूच मोठा नाही, समाजा उलटा मला घडवेल. त्याच्यामध्ये तुम्ही सगळे पुढे जा, फक्त पुढे जाताना आपली पावलं काळजीपूर्वक पुढे ठेवा. आपल्या येण्यानं आपल्या जाण्यानं कोणाला काही त्रास होणार नाही याची काळजी घ्या. इमान कायम ठेवा, छोट्या छोट्या गोष्टीवरती लक्ष द्या. फॉलो जरूर करा, परंतु स्वतःचं अस्तित्व निर्माण करायला शिका. अशा सदिच्छा तुम्हाला या SPLच्या प्लॅटफॉर्मवरती देतोय. तर नक्कीच बघा सायबा, चंदू सर, सायबा काय आहे बघा की फक्त आम्ही इकडे क्रिकेट नाही घडवत आहे, आम्ही फक्त इकडे आता ही जी पार्टी लावली वी क्रिएट चॅम्पियन्स. पण मला असं वाटते की कुठेतरी घाईवरून आलं असं वाटते. भरतनी जो उल्लेख केला मृदुलचा म्हणा किंवा कौस्तुभचा म्हणा किंवा आमचा छोटा आयुषचा म्हणा, असं घाईवरून आलं असं वाटतं की पुढच्याच एक पार्टी अशी लावू की वी क्रिएट समालोचक, वी क्रिएट अ कॉमेंटेटर्स, असं सुद्धा वाटते. तर हीच आमची सायबा प्रगती करत चालते, याचा खूप अभिमान आहे आणि या सर्व घटकांचा आम्ही एक भाग आहोत, याचा खूप अभिमान आहे. थँक्यू सर्वांना, मनापासून धन्यवाद सर्वांना की इकडे जे प्रेक्षक आहे, जे आमचे करते धरते आहेत, प्रफुल्ल साने आहेत, ममता मॅडम आहे, कोरे मामा आहे, पूर्ण टीम आहे, हे सर्व आहेत, ते तर आहेत पण त्यांच्यावर तुम्ही सुद्धा आहेत, याचा सगळ्यात मोठा आनंद आहे मला की असेच आम्ही घडवत राहू आणि असे आम्ही करत राहू आणि हे सत्कर्मी कुठेतरी आमच्या नशिबात आलाय. खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा. भरत तुमचे सुद्धा, चंदू सर तुमचे सुद्धा मनापासून शतशः आभारी आहेत आम्ही. आणि एक सत्य लपवू शकत नाही, मी सुद्धा म्हणजे बाकीच्या स्पर्धा तर करतच होतो, ओव्हरआर्म म्हणा, कबड्डी म्हणा, सगळ्या गोष्टी, परंतु एक मोठ्या स्पर्धेची जबाबदारी माझ्यावर ज्यावेळेला पडली त्यावेळेला ती मोठी स्पर्धा करण्याची इंडिव्हिज्युअल जबाबदारी माझ्या खांद्यावरती. आणि फक्त 2 शब्द ऐकल्यानंतर ऋषिदादा देसाईने माझ्या खांद्यावरती हात टाकला, काही झालं तरी पण SPL हाच करणार, हा शब्द, आणि त्यामुळे इथपर्यंत उभं राहण्याची ताकद मिळाली. आणि आज या अंडरआर्म क्रिकेटचं वर्तुळ, कबड्डी, ओव्हरआर्म, स्केटिंग, मॅरेथॉन, स्केटिंग मॅरेथॉनचे दाते आमच्या इकडे आहेत, लॉसन कोरिया. माझे सगळे मित्र माझ्या यशाचा भाग आहेत, माझ्या कुटुंबाबरोबरच, आणि त्यापैकी वसईविरार बॉक्स अँड क्रिकेट असोसिएशन सारे मेंबर्स आणि हे सर्व खेळाडू मित्र, त्यांच्यामुळे आज मी सुद्धा इथे उभा आहे. आणि थँक्यू सो मच टू ऑल. आणि असोसिएशन मेंबर यांचा हप्ता सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी
सर्वप्रथम विनंती करेल सल्लागार किशोरदादा पाटील, आमचे पंच सुद्धा आहेत ते सल्लागार किशोरदादा पाटील. चला, किशोरदादा पाटील यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. किशोरदादा पाटील आपण या, आपला यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय SPL 6च्या वतीनं. त्यानंतर रंजनदादा पाटील, ही व्यक्ती महिनाभर अगोदरपासून मैदानावरती उपस्थित, पडद्यामागे यांचा सुद्धा खूप मोठा हात आहे. सकाळी 10 वाजता ते रात्री ते विचारायचं नाही, असे रंजनदादा पाटील यांचा सुद्धा विशेष सन्मान साहेबाच्या वतीने केला जातोय. मी विनंती करतो रंजनदादा आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. रंजनदादा बोलायला आवडेल, ऐकायला आवडेल आम्हाला, तुम्हाला बोलायला आवडायला पाहिजे, आम्हाला ऐकायला आवडेल. आमच्या असोसिएशनचा चॉकलेट हिरो आहे तो, दिसतो पण भारी आणि बोलतो पण भारी. बघा आता. हॅलो साहेबा प्रेमीचं खरंच मनापासून धन्यवाद. कारण की मी जेव्हा क्रिकेटची सुरुवात केली तर मला वाटते आम्ही जोडीलाच ऋषी वगैरे खेळायचे 30 वर्षापासून, पण मी 12-13 वर्ष खूप मागे गेलेलो. पण मला वाटते पहिलीच म्हणजे क्रिकेटची जस्ट सुरुवात केली मला वाटते 2019मध्ये आणि जस्ट एंट्री केली 12-13 वर्षानंतर. आणि ह्याच मैदानात एंट्री करून ह्याच मैदानात आम्ही फायनल मारली होती 2019ला. आणि तिकडनं आतापर्यंत क्रिकेट पुन्हा चालू केलं आहे. फक्त ह्या वर्षी थोडं ब्रेक घेतलं काही कारणास्तव. आज बोलावं तेवढं साहेबाचं खरंच कमी आहे. कारण मी आता क्रिकेटसाठी आहे ना, माझं तर आता फ्रेंड्स आहेत निखिल वगैरे सर्व इकडे, कारण माझा ग्रुप सर्कल माझा खूप वेगळा आहे, खूप म्हणजे खूप वेगळा आहे. मला वाटते क्रिकेट जॉईन केल्यापासून माझ्या लग्नानंतर मला वाटते 18-19 पासून मी ही माझी मैत्री सोडून फक्त क्रिकेटच्या मित्रांसाठीच फक्त जगतोय. माझी बाकीची मित्र सोडूनच दिलं. ते बोलतं आम्हाला भेटत आहे, निखिलला सुद्धा माहीत आहे, कारण आमचं ग्रुप खूप वेगळा आहे. आणि त्याच्यानंतर ऋषी वगैरे हे जे सर्व म्हणजे मला भेटले आणि तिकडनं असोसिएशनमध्ये मला जॉईन करून घेतलं. तिकडनं मी माझा 100% देण्याचा प्रयत्न करतो आणि मी त्यांना नेहमी बोलतो, मी जे आहे ते तोंडावर बोलतो. मी कुठल्या टीमची चुकी घेत नाही, मग ती साहेब असो की कोणी असो, नियम हा सर्वांना असतो. आणि मी तिकडे दरटोक बोलतो. कारण की कसं आहे माहिती आहे का, एक गोष्टी लपवण्यासाठी आपलं 100दा खोटं बोलावं लागेल. आणि ह्या गोष्टी मला आवडत नाही. जिथपर्यंत मी असोसिएशनमध्ये त्या गोष्टी कधी होणार नाही. आमची टीम पूर्ण असोसिएशन आहे, त्यांना तुम्ही सपोर्ट करा. मी नेहमी VPLमध्ये पण बोललो की कारण की शिस्त जे आज महाराष्ट्रभर साहेबा टीमचं नाव गेलं आहे, हे असंच नाही गेलं मित्रांनो. याची एवढी मेहनत आहे ना, की खरंच जसं मगाशी भरत सर पण बोलले की मला वाटतं हा रोड वगैरे पण नव्हता सर, काहीच नव्हतं. प्रफुल्ल सरांना पण माहिती आहे, ह्यांचा तर हातभार खूप असो. नेहमी चर्चा असते समा ऋषीच्या तोंडावर की आमचे प्रफुल्ल बंधूच म्हणतात त्यांना. आणि खरंच म्हणजे असे नगरसेवक किंवा सभापती हे असं ह्या लोकांना पण भेटणं भाग्य लागते. कारण की खाऊ नाही आहे. आणि जसे सातत्याने आज 25-30 वर्ष झाला ऋषी हे करतोय सपोर्ट. मतलब क्रिकेटचं जर मला वाटते, जर आमच्या टायमापासून जर क्रिकेट कोण खेळत असेल, अनेक संघ आले गेले किती, म्हणजे आमच्या टायमापासून चॉमी सर असतील, ज्यांचं जयदीप घरात नावाचे येऊन पण गेले काल. पण मला वाटते त्याच्या पाठीमागे नंतर जी सायबा संघ आमच्या जोडीला त्यावेळी खेळायची, पण सर्व टीम मागे गेल्या, पण सायबा एकच संघ आहे की त्यांनी ही परंपरा जगून ठेवली ना. आजही क्रिकेट म्हणजे आम्ही श्रीपल आणि चप्पलवर चड्डीवर शॉर्टवर खेळायचो. नवापूर, अर्नाळा, पालघर तालुक्यामध्ये आम्ही शॉर्ट चड्डीवर जायचो. पण आज तुम्हाला जी एवढी शिस्त आणले ना, ही फक्त एकमेव सायबा संघाने आणलंय. तर ह्याचं पण मोठं कौतुक आहे. म्हणजे जेवढं बोलावं तेवढं कमी. आणि जे हे ऑर्गनायझर यांना फक्त एकच असते, 2 मिनटं बोलतोय, आता माईक दिला तर बोलावंच वाटतंय बाकी आहे ना. कारण की काय माहिती आहे का, खरंच हे जेवढे प्राईज बघतो, ओरममध्ये पण बघतो, सरांना पण माहीत असेल. कारण की काय माहिती आहे का, सर्व किचकिचाट असं, पण इकडे आपलं कुठली चिटिंग होत नाही. आणि दुसरी गोष्ट, अंडरआर्म बॉक्समध्ये जेवढे सोन्याची चेन, बाईक, जे कुठले एवढे प्राईज दिलं जाते साहेबाच्या टीममध्ये,
हे कुठे दिलं जात नाही, ओरममध्ये सुद्धा दिलं नाही जात. एवढं प्राईज तुमच्या समोर लागलेलं आहे ते मनापासून. आणि मी मैत्रीसाठी त्यांच्या माझी फॅमिलीच्याहून जास्त मी त्यांना मानतो की ऋषीच्या जोडीला मी आणि त्यांच्या टीमच्या जोडीला पूर्णपणे असतो. म्हणजे सकाळी जसं बोललो की 10 वाजता आलो तर रात्री क्रिकेट म्हणलं का 10 माझे पाय आपोआप माझी साईड सोडून इकडे येतात, कारण कामधंदा नको. असं वाटतं अर्धी रोटी असेल चालेल, पण पहिला क्रिकेट पाहिजे, माझी मैत्री पाहिजे, हे आपण जपलं आहे. तर त्यासाठी आणि त्यांची फॅमिली पण खूप छान आहे. आणि दुसरी गोष्ट एक असं बोलतो मनापासून की DCC नवापूर, DCC ना, म्हणजे यांना माझा खरंच सल्यूट आहे यार, की यांना हलक्यामध्ये म्हणजे लोकांना वाटत DCC चाल डायरेक्ट जिंकले की यांच्या जोडीला लागणार आणि ती सेमीला जाणार, हा प्लस पॉईंट होता वाटते बरोबर. तर आणि त्या DCC नवापूरनी खरंच मी पण मनाध्यानी नव्हतो, पण जेव्हा मी घरी गेलेलो टीव्हीवर बघत होतो, सेमी पण जिंकले आणि फायनलला सुद्धा गेली. आणि मी नेहमी उल्लेख करतोय की जेव्हा प्रत्येक गावामध्ये अर्णा वसई तालुका मी कुठल्या टीमचा नाही, जो चांगला क्रिकेट खेळेल त्याचा मी आहे. आणि ती एक छोटीशी सर गावामधून टीम आहे आणि एकच गावातली टीम आहे. आणि त्यांनी एवढे भरभरून पहिलंच पदार्पण केलं, एंट्री केलंय आणि पहिली त्याच्यामध्ये फायनल मारले. मला एवढं आतून वाटलं, त्याच्यासाठी मी त्यांना 5,000 रोख रक्कम पण दिली आहे आणि 12 कॅपसुद्धा सर्वांना दिले. आणि DCC नवापूर खरं तुम्हाला मनापासून आलं काय, असेच खेळत राहा. फक्त एवढंच बोलतो, क्रिकेट डोक्यावर नेऊ नका, क्रिकेटला क्रिकेटसारखं जगा. सर्व क्रिकेट प्रेमी आहे, क्रिकेटला मैदानापुरती हे ठेवा, क्रिकेटच्या बाहेर त्याची काय दुश्मनी अशी काय करू नका. क्रिकेट फक्त मैदानच राहिलं पाहिजे, क्रिकेटच्या बाहेर दोस्ती राहिली पाहिजे. त्याच्यासाठी आपण ह्या गोष्टी ठीक आहे. साहेबा आता खूप बोललो मला वाटते. तर थँक्यू साहेबा टीम बरं सर. आणि एक विशेष थँक्स सुद्धा बोलतो रंजनला, कारण का ज्या दिवशीपासून स्पर्धेला सुरुवात होणार होती आठवड्यापासून जो तामझाम चालू होता, नित्य नियमाने 11 वाजता हजेरी लावायचा, झाडाखाली बसायचा आणि एकच बोलायचा, अंडर ऑब्झर्वेशन सगळं बरोबर चालू आहे. धन्यवाद रंजन, थँक्यू व्हेरी मच फॉर द सपोर्ट. नाही, सपोर्ट खूप चांगला असतो. आणि यानंतर पुढील सन्मान लॉसन कोरिया वसई विरार बॉक्स अंडर क्रिकेट संयुक्तरित्याने आपण करूयात सगळ्यांनी. या तेजस म्हात्रे, या तेजस म्हात्रे, त्यानंतर अल्केश पाटील, सूरज चव्हाण, वैभव पाटील, हबीब शेख, प्रदोष बैती, बंटो, साईराम, या लोक, हबीब भाई. हा सन्मान होत असताना बरंच सर मला आवर्जून उल्लेख करायला आवडेल, कारण आज हा सगळा ऋषीदादा समादा आज जो हा सगळा जो तामझाम पाहायला मिळतोय किंवा आज जी शिस्त पाहायला मिळते, कारण व्यावसायिक क्रिकेट आम्ही पाहत असतो, त्या व्यावसायिक क्रिकेटमध्ये आज एक संघ असतो, उद्या एक संघ असतो, परंतु आपण कमिटी केलीत, कमिटीच्या माध्यमातून एक संघटन केलं, वर्षभर तो खेळाडू त्याच टीममध्ये खेळला पाहिजे हा नियम केलात आणि त्याच्याचमुळे आज हे यश देखील पाहायला मिळतं. आणि त्याला सुशांतकडून रंजनदादा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले, त्यामुळे बाकी कोणाचे घेत नाही आहोत, सॉरी त्याच्यासाठी. विनेट फायबर, विभूती नेटवर्क, राहुलदादा ठाकूर, आपणास विनंती आपण यायचं, आपला यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. अच्छा, त्याच्यामध्ये सूरज दाभाडे आपण या. विनेट फायबर, अप्रतिम नेट, म्हणजे कोणत्याही प्रकारचा स्पीड तिथे कमी होऊ दिला नाहीये. कनेक्शन एक वेळेस गेलं ठीक आहे, पण माझी स्पीड कमी होणार नाही. त्यानंतर पुढील सन्मान मित्र हो, मागील 3 दिवसामध्ये प्रत्येक दिवसाचा आढावा आणि प्रत्येक गोष्टीला कॅप्चर करण्याचं कार्य ज्याने केलं आणि सुंदर रीतीने या सर्व बाबींना एडिट करून आपल्या सर्वांसमोर सादर केलं, अशा आमच्या लाडक्या मित्राचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. मी विनंती करेल, मिहीर घाग आपण यायचं, जोरदार टाळ्या. या एडिटिंगच्या दुनियेमध्ये आता राजा माणूस बनत चाललाय मिहीर, आणि खरोखरच त्यांनी तो तिहीर केलाय आणि त्याचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. खूप चांगले व्हिडिओ आवडले असतील तर जोरदार टाळ्या. व्हिडिओ आवडला असेल तर प्रदोष जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत व्हिडिओ आवडले असतील तर. आमचे अंपायर, ऑफिशियल अंपायर, त्यांचा सन्मान कोण विसरेल. खास बदलापूरवरून या स्पर्धेसाठी येणारे आमचे अजित निकम सर,
अजित निकम सर आपण कुठे असाल? अजित निकम सर आपण या. अजित निकम सरांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. मागील वर्षापासून अजित निकम सरांना आपण बघतो त्या अगोदरच्या वर्षापासून आणि खूप चांगल्या प्रकारची अंपायरिंग. 1 to go सगळ्यांना आवडला असला जोरदार टाळ्या. यावर्षी कुकरच्या शिट्या सुद्धा वाजल्या फिसफिस आणि त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. थँक्यू सो मच अजित सर, आपण आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला दिला त्याबद्दल. त्यानंतर येस अजित सर, आवडेल आम्हाला ऐकायला 2 शब्द. सर्वप्रथम ऋषी दादाचे खूप खूप आभार. काल दादाचा फोन आला, 2-3 वेळा फोन उचलला नाही, थोडं टेन्शन आलं आता काय बोलतोय. बोलतो दादाने डायरेक्ट फोन उचलला, काय तुम्ही आलात नाही. मी विचार करतो दादा खरंच सॉरी वगैरे. दुसरीकडे ऑलरेडी टुर्नामेंट घेतली होती त्यामुळे येऊ शकलो नाही, त्याबद्दल खरंच दिलगिरी व्यक्त करतो. आणि साहेबा आयोजनाचं म्हणायचं तर मी महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी फिरतो वगैरे, पण माझ्या टॉप 5 मध्ये आयोजनामध्ये ही टुर्नामेंट नक्कीच असेल. वायकट्टा करतो, माहीमचा महाराजा करतो, केटी कट्टा करतो, पण जे नियोजन आहे शिस्तबद्ध आहे त्याबद्दल खरंच हॅट्स ऑफ आहे. मला विशेष कौतुक आहे ज्या तुमच्या 4 ओव्हर आहेत ना, ज्या 12 ते 14 मिनटात संपतात ना, त्यासाठी खरंच तुमच्या मी म्हणजे चंदू शेट्टे सर असतील तर त्या गोष्टीचं त्यांना देखील असेल. प्रत्येक वेळेला जे इतर जे प्लेयर जे टाईमपास करतात ते तुमच्याकडे मुळीच होत नाही. एक थोडंसं तुमच्या असोसिएशनचं एक थोडासा धाक असावा कदाचित वगैरे, की कुठेतरी ते शिस्तीचं किंवा कुठे पेनल्टी लागेल वगैरे. तर खरंच तुम्ही कमवलेलं हे खूप यश आहे. आणि साहेबा जे चषक आहे जे पुढे उत्तरोत्तर प्रगती करो. आणि विशेष आता जिंकलेल्या संघाचं खरंच अभिनंदन, पण इतर जे 3 टीम खेळल्या तर त्यांनी देखील घेतलेल्या मेहनतीबद्दल खरंच त्यांचं कौतुक आहे. आणि पुढच्या वर्षीसाठी देखील खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि त्यानंतर विशेष सन्मान पुढील आमचे ऑफिशियल अंपायर जे आज डान्सिंग अंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्याला लाभले असे प्रमोद किनी, खास सफाळ्यावरून इथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आलेत आणि त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. प्रमोद किनी, जोरदार टाळ्या. मराठी गाणी, हिंदी गाणी, भोजपुरी गाणी सगळ्यावरती नृत्य सादर केलं. बरोबर मजा आली प्रमोद सर. डान्स नाही परंतु मनोगत ऐकायला आवडेल. हॅलो, सर्वप्रथम ऋषीदादांचा खूप खूप आभार, कारण मला पहिल्यांदा अंडरआर्म क्रिकेटमध्ये ज्यांनी बोलवलं ते म्हणजे ऋषीदादा. कारण मी ओव्हरमध्ये करतो, अंडरमध्ये जास्त नाही. तर पहिल्यांदा मला ज्यांनी इथे बोलवलं म्हणजे 3 वर्ष झाली लगातार, तर पहिल्यांदा मला ऋषीदादांनी इथे बोलवलं त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. आणि खरंच इथे आल्यानंतर असं वाटतं म्हणजे कुठेतरी वर्ल्ड कपला आलो आहे आपण, आणि तशी पब्लिकचा फील येतो, त्याबद्दल खूप खूप आभार खरंच. थँक्यू प्रमोद सर. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, राया फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन इष्टाचा गुलखंद केलवा मला. बघा आमच्या प्रमोद सरांसमोर तर गौतमी पाटील सुद्धा फेल आहे. क्या बात आहे. चला, यानंतर आमचे पुढील ऑफिशियल अंपायर ज्याचे विषय नेहमीच असतात खंबीर आणि संपूर्ण तालुक्याच्या स्पर्धांमध्ये ज्याचं नाव पोटमोठ गंभीर राहून घेतला जातो, असं आमचं गंभीर पाटील यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. आता लांबून येताना एकच सांगतो, बोलायचं नाही. मी विनंती करेल गंभीर आपण यायचा, आपला यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. जोरदार टाळ्या होत होत्यात गंभीरसाठी. कोणतीही पोझिशन असो, कोणत्याही वेळेला कोणती टीम असो, इव्हन जेसीसी का असो ना, मी माझा निर्णय माझ्या मनाने देणार आणि जो असेल तोच देणार. येस गंभीर पाटील या. 2-3 माणसं आहेत आमच्या असोसिएशन मध्ये असे, ते थँक्यू शिवाय दुसरं काय बोलत नाही, त्यामध्ये आहेत आमच्या उजव्या बाजूला एक. त्यानंतर पुढील खालिद शेख आहेत का? एक दिवस खालिद भाईने सुद्धा अंपायरिंग या ठिकाणी सांभाळली होती आणि त्यामुळे त्यांचा सुद्धा
ये खालिद भाई आई आहे. जोरदार टाळ्या खालिद भाईंसाठी सुद्धा होऊन जातात. आवर्जून या स्पर्धेला त्यांची उपस्थिती असते आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातो. मी विनंती करेन खालिद भाई आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. जोरदार टाळा खालिद भाईंसाठी सुद्धा. हितेन तालिया बजाय. हितेन तालिया बजाय. त्यानंतर विशेष अतिथी 4 दिवस आपल्याला इथे उपस्थित राहत असताना बघायला मिळाले असे आमचे कोरे मामा यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. कोरे मामांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातो. मी विनंती करेल कोरे मामा आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. थँक्यू सो मच कोरे मामा. आपण आपला अमूल्य वेळ दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा या स्पर्धेला दिला त्याबद्दल आपल्या मनापासून आभार. त्यानंतर आमचे मॅन्युअल स्कोरर ज्याने खरोखरच तो खुर्चीवरून तू कधी उठत नाही, चुकून आम्ही त्याला पाठवलं तर जातो, असे आमचे संतोष गावड यांना विनंती करेल आपण यायचं आहे. संतोष गावड यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. संतोष गावड, येस, हे मिसाईल आहे. याला स्कोरिंग करायला कधीच राग येत नाही किंवा कधीच थकवा येत नाही आणि संतोष गावड यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातो. जोरदार टाळ्या. पहिल्या सीझन पासून, पहिल्या मॅच पासून नाही म्हणत आहे, पहिला सीझन 2019चा पहिला चेंडू तेव्हापासून आतापर्यंत स्कोरिंग करतोय संतोष. अमोल डेअरीचे सन्मान्य देशमुख साहेब या ठिकाणी उपस्थित, त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेल देशमुख साहेब आपण या. आपला सुद्धा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय स्पर्धेच्या माध्यमातून. आमचं नाव काय बँडचं? यंगस्टार बँड पथक. आपण यायचा, आपला सुद्धा विशेष सन्मान केला जाईल. बघा, आपण आलात आणि सर्वांना प्रभावित केलं त्याबद्दल आपला विशेष सन्मान सायबा प्रीमियर लीगच्या वतीने केला जातो. आपणास विनंती आपण या. मी विनंती करेल काही म्हणा, तुम्ही थोडा वेळ दिलात परंतु थोड्या वेळामध्ये सर्वांना प्रभावित केलं. जोरदार टाळ्या होऊन जातात बँड पथकासाठी. धन्यवाद. यंगस्टार ब्रास बँड. विशेष आभार दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मॅन ऑफ द सिरीज साठी स्वर्गीय अरुण चोरगे यांच्या स्मरणार्थ निषाद अरुण चोरगे यांच्या माध्यमातून फ्रीज स्पॉन्सर्ड करण्यात आले. त्यांची मॅन ऑफ द सिरीजचे फ्रीज स्पॉन्सर्ड करण्यात आले. ते इथे उपस्थित नाही आहेत परंतु निषादजी आपलं मनापासून आभार आमच्या SPLच्या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीनं आणि सायबा क्रिकेट क्लबच्या वतीनं. थँक्यू सो मच. चला चालू करूया. या स्पर्धेमध्ये काही वैयक्तिक पारितोषिकं होती. वाव फॅमिली सलून कडून चौकारासाठी 200 रुपयाचं बक्षीस होतं, ते जमा केलंय आणि मला वाटतं 2 चौकार DCC नावापूर्ण मारले आणि 1 चौकार साई श्रद्धाने. तरी विनंती करेल, अच्छा कोणीतरी एक मेंबर या आणि त्याने साई श्रद्धा दोघांनी यायचं. बघ, कोण नाही तर कौस्तुभ नाही तर मृदुलला बोलवतो. गावातलं कोण पण या रे, लवकर या. सुनील थांबायचं. अरे ये, दोघां मिळून घ्या आणि दोघां मिळून नंतर ते वाटून घ्यायचे तुम्ही. हे वाव फॅमिली सलून यांच्या माध्यमातून चौकाराला 200 रुपयाचं बक्षीस होतं आणि त्यानंतर विशाल काका वैद्य यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस केतन मेहर साठी. केतन या SPLचा जो म्हणतात ना वी क्रिएट चॅम्पियन्स त्यातला हा
एक खेळाडू आहे, हा उगवता सितारा जो SPL ने आपल्याला दिलाय असं म्हणावं लागेल. मी विनंती करेल केतनला पण यायचंय. सर 500 रुपयाचं बक्षीस. केतनला खूप बोलायला लावलं परंतु थोड्या वेळाने त्याशी मी बोलणार आहे. आता हे फक्त पैसेच घेऊ द्या. त्यानंतर DCC नवापूरचा कर्णधार आपण यायचं आहे. आपल्यासाठी 5000 रुपयाचं बक्षीस रंजनदादा पाटील यांच्याकडून होतं ते दिलं जाणार आहे. विजेता संघ आणि बोलतात ना नवापूरची झलक सबसे अलग तशी कहाणी. आणि 12 कॅप सुद्धा रंजनदादाकडून देण्यात येणार आहेत. त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. राजन स्पोर्ट्स कडून ट्रॅक टी-शर्ट कॅप पूर्ण किट देण्यात येणार आहे. रंजनदादासाठी थँक्यू नवापूर टीम कडून. जतीन नंतर बोलायचंय ते पण असू द्यात. अजून कोणाचं काय वैयक्तिक पारितोषिक राहिले का? हा दुसऱ्या दिवशी एक डान्स परफॉर्मन्स झाला होता आणि त्याच्यासाठी विशेष बक्षिसं आलेली आहेत, पारितोषिक आहेत. आमच्या त्या नाही आहेत त्यांच्या वतीने कोण करणार? अच्छा, त्यांच्या घरी पोहोचवलं जाईल. बघा हे ते बक्षीस, 4 बक्षीस त्या चौघींना दिली जाणार आहेत. त्यानंतर वैयक्तिक पारितोषिक आपण देणार आहोत. वैयक्तिक पारितोषिकांसाठी खूप मोठा संघर्ष होता आणि त्यानंतर आपण अखेरकार त्या वैयक्तिक पारितोषिकापर्यंत पोहोचलोय. सर्वप्रथम उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेमधील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हा किताब आपण देणार आहोत. जती थोडं बाजूला. थँक्यू. कोण असेल सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक? अक्षय तांडे, लाल्या. अजून कोण आहे? केदार देसाई, सागर राजपूत. अजून कोण? बघा एक असा क्षेत्ररक्षक होता त्यांनी खरोखरच आपल्या आजूबाजूचं अंतर पूर्णपणे झाकून ठेवलं होतं. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ज्याच्यासाठी वाजल्या भरपूर टाळ्या. नाव आहे गौरव लाल्या. मी विनंती करेल गौरव लाल्या आपण यायचंय. जवळजवळ 10 फुटांचं अंतर एकटा सांभाळत होता. आणि हे बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंटची ट्रॉफी देऊन त्याचा गौरव केला जातोय. सागर, गोल्ड कॉइन आणि ही ट्रॉफी या स्पर्धेच्या माध्यमातून गोल्ड कॉइन दिलं जाणार आहे. आणि त्याचबरोबरीनं ही आकर्षक ट्रॉफी आजच नाही, जेव्हापासून आकाश संघात दाखल झाला तेव्हापासून फिल्डिंगच्या बळावरती तो या टीम मध्ये स्थान बनवून राहिलाय आणि तो ठरलाय सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेमधील. इकडे जो चांगली कामगिरी करतो त्याची चांदी नाही सोनं होतं. सोनं होतं. लाले लाले इकडे. अजून काहीतरी तुला द्यायचंय? गाडी आणली ना? ऍक्टिव्हा नाही चालत, रिक्षा आहे ना? मग बेस्ट, काही इश्यू नाही. त्याच्याशिवाय हे सगळं रिटर्न नाही. तर कसं वाटलं? बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटची ट्रॉफी मिळाली. बरं वाटते. या दोघा एक दुसरा या जोडीला त्याच्या. राजन स्पोर्ट्सची कॅप आणि ही बक्षिसं सगळी देऊन गौरव केला जातोय. बघा मी अगोदरच म्हटलं होतं तुम्ही फायनल मध्ये पोहोचलात तर 2-4 माणसं मागवा. नवापूर्ण तर गाव आणलंय, तुम्हाला सुद्धा आणायला पाहिजे होतं. खूप खूप अभिनंदन. जोरदार टाळ्या होऊन जातात लाल्यासाठी. लाल्या आहे तर टाळ्या आहे. चला त्यानंतर सर्वोत्कृष्ट गोलंदाज
आता खरं सांगेल त्याच्यासाठी खरोखरच टाळ्या जोरात वाजवल्या जातील. नाही तुम्ही नाही, तुला माहित आहे, राहू दे. कोण आहे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट? स्वप्नील तांडेल. अजून ज्याने घेतल्यात 7 विकेट. सात विकेट. नाव आहे रुपेश सोनार, जेसीसी. गोल्ड कॉइन. कैलासोजी पराग, रजनीकांत लदानी यांच्या स्मरणार्थ स्पॉन्सर केलेली ट्रॉफी जी देवेंजी लदानी यांच्या माध्यमातून देण्यात येते. गोल्ड कॉइन. खोचम क्रोकरीजचं हे क्रोकरीज सेट आणि ऑटरीज कडून हे ब्लूटूथ स्पीकर. पाटील नेटवर्क आपण संपूर्ण डेटा शो केला तर बरं होईल. जतीन डेटा स्क्रीनवरती टाकलं तर बरं होईल. ज्याला कोणाला बघायचं असेल तो डेटा बघू शकता, पण आता नको, नंतर. कारण आपण सगळी इंडिव्हिज्युअल बक्षिसं दिल्यानंतर शो केलं तर बरं होईल, नाहीतर तो सस्पेन्स निघून जाईल. अभिनंदन रुपेश सोनार. बघा याच्यामध्ये 2 गोष्टी असतात. ही इंडिव्हिज्युअल प्राइजेस देत असताना तुमचा जाणारा 12th मॅन, तुमची नावं बरोबर सांगतोय का? तुमचा 12th मॅन. सूरज एक मिनिट सर्वांनी लक्ष देऊन ऐका. तुमचा 12th मॅन नावं बरोबर सांगतोय का? त्याचं स्कोरिंग वरती लक्ष आहे का? या सर्व बाबी जो कोणी बघतो त्याच्या इंडिव्हिज्युअल प्राइजेस मध्ये कोणतीही अडचण येत नाही कोणत्याही प्रकारे चुकीचा डेटा कोणाकडे जात. आपल्याकडे ट्रान्सपरन्सी खूप मोठी आहे, स्क्रीनवरती सगळ्या गोष्टी दाखवल्या जाणारच आहेत. तरी सुद्धा आपण ही गोष्ट या इथून पुढे सुद्धा लक्ष असू द्या त्या गोष्टीकडे. त्यानंतर उत्कृष्ट टी शर्ट राहिलाय स्वप्नील बोने सर. नशीब स्वप्नील बोने सर आले, कारण रुपेश सोनार एवढा क्रिशिव यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड केलेलं हे टी शर्ट सुद्धा दिला जाणार आहे. कृषी स्पोर्ट्स. त्यानंतर सर्वोत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमधील कोण असेल? बघा गोल्ड कॉइन आणि हे क्रोकरी सेट, त्यानंतर ऑटिसचं ब्लूटूथ स्पीकर, गोल्ड आणि ट्रॉफी सुद्धा आहे. कोण असेल त्याचा मानकरी? बघा मी वाचतोय फक्त. नाव आहेत 6767. कोण असेल? वैभव पाटील आहे. अजून कोण आहे? केदार आहे, विवेक आहे, अजून कोण? अरे सोपाराटी माही कुठे? बोला रे, बिंदास बोला. आपल्या इथे वसई नालासोपारा विरार काही नाही. वी आर द सेम. आपण वसई तालुक्याचा एक भाग आहोत. वसई विरार बॉक्सर क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आहोत, त्यामुळे आपण सगळे समान आहोत. आणि या बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटचा किताब जातोय. चला राजकुमार मी त्याला म्हणतो. आता तरी हिंट दिली यार. येस, प्रिन्स रत्न सिंग द बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. मी विनंती करेल प्रिन्सला आपण यायचंय. 67 धावा. ही ट्रॉफी, क्रोकरी सेट, ऑटिस ब्लूटूथ स्पीकर आणि कृषीचं टी शर्ट, कॅप पाहिना होतो. येस, रुपेश सोनार आले नव्हते म्हणून त्यांचं मनोगत घेतलं नाही, परंतु प्रिन्सची जरूर आपण चर्चा करणार आहोत. कोणी तो आई आहे प्लीज. राजू कोणाला तरी पाठव. या मयूर तूच आहे, मित्र सक्का त्याचा. प्रिंस मयूर होना प्रिंस अधूरा है. सो प्रिंस कैसा लग रहा है बेस्ट बैटर ऑफ द टूर्नामेंट का खिताब ले करके और इस टूर्नामेंट में इतनी बड़ी अचीवमेंट करके? पहले तो कॉन्ग्रेचुलेशन बोलूँगा डीसीसी टीम को जो चैंपियन हुआ है, और बैटिंग के लिए बोलने का हुआ तो पहले टीम को थैंक यू बोलूँगा कि उनका बहुत सपोर्ट था मुझे, और जो है लास्ट मैच में हम लोग थोड़े कम पड़ गए, इसके लिए टीम को सॉरी भी बोलता.
SPL के बारे में बोलने हुआ तो ये वसई विरार का तो वर्ल्ड कप है, ये तो सबको पता ही है। और ये ग्राउंड बनाने के लिए जो मेहनत किया होगा ऋषि दादा और उनकी टीम ने, उसके लिए बहुत बहुत थैंक यू उनको। थँक्यू सो मच. देरकारी शुभकामनाएं प्रिन्स आपको. बघा मी या संघाचा उल्लेख नंतर सुद्धा करेल, परंतु त्या अगोदर आपण काही वैयक्तिक पारितोषिक अजून काय बाकी आहे का? ये स्टार प्लेयर ऑफ दी सायबा, स्टार प्लेयर ऑफ दी SPL, नॉट अ सायबा, SPL. हा कोण असेल आता ते सांगा. केतन मेहर. येस, इट्स अ युनिक कॉन्सेप्ट अँड न्यू कॉन्सेप्ट. सगळ्यांसाठी हे नवीन आहे आणि या पारितोषिकाला देत असताना कोणत्याही प्रकारचं तो खेळाडू काय करतो माहित नाही. आमची ऑब्झर्वर टीम बसली होती आणि त्यांनी डिसाईड केलंय, त्या खेळाडूंनी प्रभावित केलंय, तो त्या संघाचा आहे. आणि ही का देतोय माहिती आहे का? कारण आपण या डेटावरती जाऊन भरपूर साऱ्या गोष्टी बघतो की याचे विकेट जास्त, याचे रन जास्त, त्याचे पॉईंट जास्त, म्हणून त्यांना ती पारितोषिक. परंतु स्टार प्लेअर ऑफ दी SPL जो सर्वांना आकर्षित करत असताना दिसलाय आणि त्यांनी तो आउटस्टँडिंग परफॉर्मन्स सुद्धा केलाय. भले त्याच्याकडे यश किती मिळालं, अपयश किती मिळालं याच्याकडे बघितलेलं नाही आहे आणि त्याच्यासाठी ही बक्षिसं आहेत. आणि म्हणूनच मी त्या खेळाडूला आमंत्रित करेल. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्याला बोलवणार आहोत. वैभव पाटील फ्रॉम आगाशी, स्टार प्लेअर ऑफ दी SPL. झुंजारू खेळ या स्पर्धेमध्ये लगातार 3 चौकार मारण्याचा किमया त्याने केलाय आणि सर्वात चांगलं क्षेत्ररक्षण. आणि हा भाटीबंदरसाठी त्यांची आणमान शान आहे. त्यामुळे त्याने केलेल्या परफॉर्मन्सच्या प्रत्यर्थामध्ये त्याला ही स्टार प्लेअर ऑफ दी SPL बक्षीस देऊन त्याचा गौरव करण्यात येतोय. आणि त्यांनी शपथ खाल्ली आहे की मी सायकलवरूनच भाटीबंदरवर जाणार, म्हणून बायकोला पहिले पुढे पाठवलं. राजेश कडून कॅप सुद्धा आहे. बाबू बोलावं लागणार आहे. बाबू कसं वाटलं स्टार प्लेअर ऑफ दी SPL आणि ओव्हरऑल या स्पर्धेबद्दल? असं बोलायला गेलं तर फायनल मारून हे भेटलं असताना तर खूप बरं वाटलं असतं. त्यासाठी खूप आज बायकोचा बड्डे पण होता आणि फायनल फर्स्ट प्राइज द्यायचं होतं, पण नवापूर पण ही आमचीच टीम आहे, त्यांना तेवढा सपोर्ट केला. आज जर आम्ही जर फायनलला असते तर तेवढा सपोर्ट 100% त्याने आम्हाला केला असं आम्हाला माहिती. वेल प्लेड, तुम्ही चांगले खेळले, खेळ हा जिंकला आहे आणि तुम्ही चांगले खेळ मग तुम्ही आज जिंकले असं. आणि दुसऱ्या SPL बद्दल बोलायला गेलं तर खरोखर माझ्याकडे काही शब्द नाहीत. म्हणजे काय ऋषिदा आणि त्यांचं आपल्याला हे सगळं सजलेलं सगळं दिसते, पण ह्याच्या मागची काय मेहनत, आम्ही स्वतः टुर्नामेंट भरवतो, आम्हाला माहिती आहे काय मेहनत असते ती. पण एवढं मोठं करायचं आम्ही स्वप्नात पण विचार नाही करू शकत की एवढी मोठी टुर्नामेंट आम्ही करू शकतो. असं जबरदस्त हॅट्स ऑफ. आणि बोलायला गेलं तर माझी मुलगी आता बघतच असेल, बायको पण जागीच असेल, ते बघत असतील तिकडे. हे जे काय आहे ते म्हणजे मला आता माझ्या शूजपासनं ते माझ्या बॅटपासनं आणि माझ्या बॅटेची म्हणजे ग्लोव्ज आहेत, बॅटेची ती बॅग आहे, पूर्ण ही माझी बायको मला खूप सपोर्ट करते. आणि एवढी सपोर्ट करते ना, आता एखादी कुठली मॅच आम्ही हरून जरी घरी गेले ना तरी ती मला बसवेल. मला कोण नाही कर म्हणजे पूर्ण फॅमिली सपोर्ट करते, पण माझी जी बायको मला बसून समजवेल ना तुम्ही कुठे चुकले, काय झालं काय काय. प्रत्येक मॅचला मला ना ती कुठे ना कुठे सांगतच आहे, हे तुम्ही असं करा, टीमला असं करा, हे करा. तर थँक्यू बायकोसाठी पण हे जे काय भेटलं हे तुमच्यामुळेच भेटलं आणि आमच्या गावाचा सपोर्ट आणि आमची आगाशी टीम. थँक्यू. मारी कोण आहे? मारी कोण आहे? खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी. वैभव पाटील हा कातील आहे, परंतु हा मनाचा कातील आहे, हा हृदय जिंकतो. रंजनदादांचा लाडका आहे आणि आमच्या असोसिएशनचा मेंबर सुद्धा आहे, त्यामुळे आम्हाला त्याचा सार्थ अभिमान सुद्धा आहे. यावेळेला तीन असोसिएशन मेंबरच्या टीम फायनल सेमीफायनल पर्यंत आल्या, तर म्हणजे आमचे असोसिएशन मेंबर्स मालामाल आहेत, 1, 2 आणि तिकडे एक तिसरा आहे. सो असो, यानंतर सांघिक पारितोषिक हो छोट्या मुलांची साहेबा. अरे बापरे, बघा हा मला सोडणार नाहीये जोपर्यंत ही स्पर्धा संपत नाही. आणि अजून काय बोलायचं आयुष? मी विनंती करतो की कौस्तुभदा भरतदा यांच्यासाठी टाळ्या होऊन द्या, कारण की त्यांना बरं नव्हतं MPL मध्ये, कारण की आम्ही फायनल मारलेली ना, त्याबद्दल ते मार्क्स काढून एवढा जोरात बोलून दाखवलेला, ते पण कोणासाठी? साहेबासाठी बोलून दाखवलेला. मी विनंती करतो की यांना टाळ्या वाजवा. अरे इतना सा दिल है कितनी बार जीतेगा मेरे दोस्त.
मी मास्क घालून आलो होतो कारण मी ठाण्यावरून टुर्नामेंट करून आलो तर मला त्रास होत होता आणि ह्याने कुठून ऐकलं कोणाच ठाऊक त्याला आत्ता आठवलंय. शार्प मेमरी यार, ग्रेट. सो त्याचा सुद्धा सन्मान बाकी आहे, परंतु त्याच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. त्याला सायबा स्पेशल गिफ्ट देणार आहे. सो त्यानंतर आमचे सायबा ज्युनियर, सायबा बी जिंकले ना की ए जिंकले? ए जिंकले. पापा ए बी सारखे सगळ्यांनी यायचंय. चला ही ट्रॉफी देऊन आपला गौरव केला जाईल. या सगळे. दीर्घायू देसाई, स्वप्नील बोने आहेत का? लंबोदर क्रिएशन कडून बॉलरसाठी टी शर्ट सुद्धा होतं. ₹1,111 बक्षीस सुद्धा होतं, ते सुद्धा दिलं जात आहे. जोरदार टाळ्या यांच्यासाठी होऊन जाऊ द्यात. सबका राजा राजा होता है, सबका राजा राजा होता है, लेकिन साहिबा और बी का तो राजा ऋषि दादा होता है. डब्बे में डब्बा, डब्बे में केक. मेरी दोनों टीम साहिबा और बी लाखों में एक है. क्या बात है. मनीषचा आशीर्वाद आहेत. मनीषच्या मनीषच्या आयुषसाठी स्पेशल गिफ्ट साहेबाकडून. बेस्ट बॉलरसाठी टी शर्ट होतं. स्वप्नील बोने सर आपण घेऊन जायचंय. विशू गायकवाड आमचे नेहमीचे समर्थक आणि SPL ला सातत्यानं जोडले जाणारं व्यक्तिमत्व, ज्यांना कोणी विसरू शकत नाही. लंबोदर क्रिएशनचे ओनर विशू गायकवाड, आपण यायचं लवकर. अरे तुझा सन्मान राजा बाकी आहे. हा बिना सन्मानाचा आहे. हा सन्मान नाही केला तरी सुद्धा त्याला सगळं काही ऍक्सेप्ट आहे. परंतु जेव्हापासून ही स्पर्धा रंजनदादा असतात त्यांच्याकडला हा सुद्धा असायचा. स्पर्धेच्या अगोदर 1 महिना मदत करायला हाच होता आणि तोच विशू गायकवाड. त्यांच्या माध्यमातून त्याचा विशेष सन्मान सर्वप्रथम आपण करतोय. मी विनंती करेल या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. विशू पण काहीतरी बोलतो असं ऐकलंय. नाही भाई, सगळं ऐकलंय. विशू टी शर्ट द्यायचंय. टी शर्ट द्यायचंय. बॉलरसाठी स्पेशल ठेवलं होतं. काय माहिती बॉलरवरती जास्त प्रेम आहे याचं. लंबोदर चषक येते 8-9 मार्च, विसरू नका. आणि त्याचे संस्थापक आहेत. थँक्यू विशू. त्यानंतर सांघिक पारितोषिक आपण देणार आहोत आणि सांघिक पारितोषिकांपैकी एक चतुर्थ पारितोषिक. एक असा संघ ज्या संघाने गेले कित्येक वर्ष इथे प्रवेश केला, म्हणजे प्रवेश मिळवला, एंट्री केली, संघर्ष करत राहिला आणि तो संघ खूप होप्स ठेवून आपला तो झुंजारू केला तो विसरलेला नाही आहे. आमच्या नालासोपारामधील एक असा संघ जो एका गावातील बहुतांश खेळाडूंना घेऊन खेळतो आणि त्या संघाने 1-2 प्लेयर का होईना पण नालासोपाऱ्यामधीलच ते प्लेयर जोडीला घेऊन, गणेशसारखा एक्सपिरियन्स प्लेयर जोडीला घेऊन ही टीम खूप चांगल्या प्रकारे बनवली आणि यावर्षी वेगळ्या जोशामध्ये आला आणि जोशामध्ये येत असताना त्यांनी SPL ची सेमीफायनल टच केली. त्या संघाचं नाव आहे निर्मल सम्राट. मी विनंती करेल आपण यायचंय. सुजित चौहान टीम आपण या बक्षिसाचा स्वीकार करायचा. 10,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक चषक जे श्री कुणाल सुरेश साने यांच्या सौजन्याने देण्यात आलंय. आणि मी विनंती करेल मान्यवरांना की आपण हे बक्षीस देऊन गौरव करायचा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. प्रदोष वैती आमचे वसईराव बॉक्सर क्रिकेट असोसिएशन मेंबर आहेत आणि त्या मालामाल मेंबर पैकी एक मेंबर आहेत.
आणि निर्मल सम्राट खरोखरच खूप कौतुक. VPL चे चॅम्पियन आहेत आणि मी सुजित चव्हाण यांना विनंती करेल की आपण 2 शब्द मनोगत सुद्धा व्यक्त करायचं. ही ट्रॉफी येस निर्मल सम्राट. सुजित काय सांगाल, कसं वर्णन कराल? काय सांगू, पहिले तर जेवढ्या सगळ्या टीमने ज्यांनी सहभाग केला सगळ्यांचे धन्यवाद मानतो मी. आणि नवापूर संघाला मी शुभेच्छा देतो, ऑल द बेस्ट बोलतो. त्यांनी एवढे चांगले खेळ आणि एवढा एका गावातून खेळणारे प्लेयर, जे प्लेयर आहेत सगळे एका गावातून. आणि जी समोरची टीम होती मला वाटते 9-10 प्लेयर सगळे 10 गावाचे होते ते, त्यांनी हरवलं आहे. आणि चांगली टीम होती आणि प्रोफेशनल टीम होती. सर्वात मोठी गोष्ट टॉप यार. आणि तुम्ही एवढे चांगले खेळ मला खूप वाटलं. आमच्या बाजूचीच टीम आहे ती, खूप आनंद झाला तुम्ही जिंकले ते. थँक्यू सो मच सुजित. VPL जिंकलात, SPL जिंकल्याचं स्वप्न उराशी बाळगत पुढच्या वर्षी पुन्हा त्याच जोशाने आपण खेळ कराल अशी अपेक्षा. फायनल मॅच, मॅन ऑफ द मॅच तो सुद्धा देणार आहोत. त्या अगोदर आपण तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देऊयात. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जो संघ इथे मागील 3 दिवसामध्ये सगळ्यांच्या मुखामध्ये होता, ज्याचा खेळ, त्याची फिल्डिंग, त्याची बॉलिंग, त्याची बॅटिंग आणि ओव्हरऑल बिहेवियर सगळ्यांच्या विजयामध्ये आमचा विजय असा म्हणणारा संघ, त्या संघाचं नाव आहे टीम आगाशी. मी विनंती करेल संपूर्ण टीम आपण या. श्री कुणाल सुरेश साने व प्रफुल्ल साने आणि दत्तात्रय साने यांच्या सौजन्याने स्पॉन्सर केलेली ट्रॉफी देऊन आपण गौरव करणार टीम आगाशीचं. प्रत्येक संघ यांच्याशी खेळत असताना त्यांना भास होत होता की आम्ही आगीशी खेळतोय, अशा प्रकारचा संघ आहे आणि त्याचा गौरव केला जातोय. अजून एक आमचे असोसिएट मेंबर्स म्हणजे वैभव पाटील यांचा हा संघ आहे आणि त्यांच्या संघाचे खंदे पाटील रंजनदादा पाटील यांच्या समवेत ते बक्षीस स्वीकारत असताना लाविका स्टे यांच्या माध्यमातून या संघाला फार्म हाऊस 1 नाईट स्टे फ्री आहे चिखलडोंगरी इथे आणि त्याचं कुपन सुद्धा तुम्हाला दिलं जातंय. 10,000 रुपये रोख रक्कम आणि भव्य दिव्य ट्रॉफी. टीम आगाशी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, एकदा टाळ्या होऊ द्यात. येस थँक्यू. खूप खूप अभिनंदन आगाशी. अजय पवार या जरा, 2 शब्द ऐकायला आवडतील. खूप बरं वाटते की आमच्याकडची टीम जिंकली, ते जिंकले म्हणून आम्ही जिंकले असं वाटते. तर बरं वाटते SPL बघून. नेक्स्ट वर्षी आम्ही नक्की जिंकू आणि खूप प्रयत्न करू जिंकण्याचा. थँक्यू. क्या बात आहे. विश ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट इयर. त्यानंतर फायनल मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. कोण असेल? अरे दुसरे पण आहेत ना रे, तोच आहे का? बघा फायनल मॅन ऑफ द मॅच साठी काय माहिती आहे का? फायनल मॅन ऑफ द मॅच साठी त्याच्या कुटुंबाबरोबर त्याला 1 नाईट स्टे त्याला जिकडे लागेल त्या फार्म हाऊस वरती म्हणजे कनेर, सफाळे आणि चिखलडोंगरी तो चॉईस करू शकतो. त्याच्या फॅमिली बरोबर जायला भेटेल. 1 नाईट स्टे फ्री फार्म हाऊसचा. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. येस माझ्याकडे एक 6वी आहे कोणाची तरी, पण ती बुलेटची किती माहित नाही. ते बुलेटची आहे का? अरे ते चला मॅन ऑफ द मॅच कोण आहे? यस केतन वेर, त्याने केला कहर. यायचं आपण. मॅन ऑफ द मॅचचं टी-शर्ट DDM बॉस 801 गणेश दिनेश मोने यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेलं आणि हा फॅमिली समवेत लाविका स्टेचा 1 नाईट फ्री स्टेचा कुपन.
बघा याच्यावरती कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आणि सांगायची तुमची माहिती. ओके, नेक्स्ट उपविजेतेपद. SPL खेळत असताना फायनलला टच करणं किती मोठा संघर्ष असतो हे कुणाला सांगायची गरज नाही आहे. साहेबा त्याच्यासाठी एक मोठं एक्झाम्पल आहे. त्यांनी मला वाटतं 3 वेळा फायनल टच केली आहे. एक असा संघ ज्या संघाने पहिल्या मॅचपासून आपल्या रणनीती क्लिअर ठेवल्या, स्ट्रॅटेजीज क्लिअर ठेवल्या. मित्र, या फॉर्मॅटमध्ये त्यांना किती यश मिळतं याबद्दल मी नाही बोलणार, परंतु वसई विरार वगळता मुंबई शहर, ठाणे परिसर, मीरा भाईंदर या सर्व ठिकाणी हे खेळाडू जातात. आम्हाला संपूर्ण अभिमान आहे या सर्व खेळाडूंचा. या खेळाडूंचा मनापासून अभिमान आहे. फॉर्मॅट कोणताही असो त्याला आपलं म्हणून खेळण्याचा ते प्रयत्न करतात. हा थोड्याशा काहीची इच्छा असतात, पण तरी सुद्धा मन मारून का होईना प्रत्येक फॉर्मॅट खेळतात आणि प्रत्येक फॉर्मॅटमध्ये आपली बादशाह दाखवण्याचा प्रयत्न करतात. आज SPL सारख्या फॉर्मॅटमध्ये त्यांना फायनलपर्यंत येता आलं, परंतु तुम्ही टर्फ फॉर्मॅट जर म्हणाल, वसई तालुक्याचा टर्फ फॉर्मॅट मधील सर्वात मोठी 10 टीम आहे ती, त्याच्यासाठी जोरदार टाळ्या. दुसरी गोष्ट, तुम्ही पडदा घ्या, लकवा घ्या, बॉक्स घ्या, अजून वेगळ्या पद्धतीचं जे क्रिकेट वसई किंवा नालासोपाऱ्यामध्ये होत असेल किंवा मुंबईमध्ये होत असेल, मीरा भाईंदरमध्ये होत असेल, तिथे हा संघ खरोखरच जाऊन आपली सर्वांची मान उंचावतो. आणि आज त्याने या स्पर्धेमध्ये खेळत असताना एक उंच भरारी घेत असताना अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली. थोडे कमी पडले, त्या चॅम्पियन पदापर्यंत पोहोचू शकले नाहीत, परंतु फ्रँकलिन डिसूझाला तुमचा सार्थ अभिमान असेल तुम्ही आतापर्यंत इथे जो काही खेळ केला त्याबद्दल. त्यामुळे मी त्या संघाला आदरपूर्वक आमंत्रित करेल. नाव आहे साई श्रद्धा. ही ट्रॉफी स्वर्गीय जगन्नाथ पंतन साने व स्वर्गीय जयश्री जगन्नाथ साने यांच्या स्मरणार्थ कुणाल सुरेश साने यांच्या सौजन्याने स्पॉन्सर करण्यात आली आहे. ती देऊन रोख 50,000 रुपये आणि ही ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव केला जातो. आणि बाकीचे सर्व बक्षीस सर्वांना विनंती करतो आपण यायचंय. जोरदार टाळ्या होऊन जातात या टीमसाठी. प्रथमेश गिरकर, रत्नेश सिंग, मयूर पाटील, त्यानंतर रोहित यादव, विशाल पारकर, सागर राजपूत, सुनील, केदार देसाई, विवेक पांडे, राजू, अजय गानाडे, प्रतिकेश आणि करण. हॅट्स ऑफ आहे संपूर्ण टीमला. आकाश जाधव आणि हे वैयक्तिक बक्षीस आहेत जे आमच्या हमीद एंटरप्राइजेसच्या वतीने स्पॉन्सर करण्यात आलेली आहेत. अंतिम सामन्यातील सर्व खेळाडूंना फक्त 11 आहेत. आधी 10 की 11 किती आहेत ते आणि बघा हे लाविका स्टेचं 1 नाईट स्टे सफाळे इथे तुम्हाला फ्री नाईट स्टे, म्हणजे तुम्ही तुमच्या टीमची पार्टी तिथे जाऊन करू शकता. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात साई श्रद्धासाठी. खूप संघर्षानंतर हा संघ इथपर्यंत पोहोचलाय आणि खूप वर्षानंतर नालासोपाऱ्यातील संघ फायनलमध्ये बघायला मिळतोय, त्याबद्दल खरोखरच आपलं विशेष कौतुक आहे. मी कुणाला तरी एकाला थांबवेल बोलण्यासाठी. मला वाटते प्रथमेश गिरकर खूप चांगले बोलू शकतात आणि त्यांच्याशी आम्ही चर्चा जरूर करणार आहोत. बाकी सर्वांनी आपले सर्व बक्षिसाचं साहित्य खाली घ्यायचंय. प्रथमेश गिरकरशी आम्ही चर्चा करणार आहोत. पत्तू, कसं वाटलं फायनल पर्यंत पोहोचलात? थोडे कमी जरूर पडलात, परंतु ओव्हरऑल टीमच्या या जर्नीबद्दल. मी सर्वप्रथम तर ऋषीदादा आणि यांचे आभार मानेल आणि त्यांनी आम्हाला खेळायला मौका दिला, इथे खेळायची संधी दिली आणि एवढं चांगलं ग्राउंड, एवढं सगळं म्हणजे सोय करणं ही काही सोपी गोष्ट नाही. मी पण टुर्नामेंट ठेवतो, पण एवढी चांगली अशी म्हणजे ऑर्गनायझेशन मी आजपर्यंत बघितली नाही. तर सर्वप्रथम तर साहेबाचं मी अभिनंदन करेल की एवढी चांगली टुर्नामेंट ठेवली. आणि दुसरा गोष्ट आमचे साई श्रद्धा टीमच्याबद्दल बोलायला गेलं तर सर्वप्रथम फ्रँकलिन दादा यांचे धन्यवाद आहे, कारण तुम्ही बघत असाल की आम्ही लागोपाठ 2 आठवडे आम्ही क्वालिफाय पण नाही झालेलो आणि आज त्यांनी एंट्री टाकली. एवढी मोठी एंट्री टाकणी ही काय खायची गोष्ट नाही आहे. तर आणि आमची टीम ही जी आहे ना ही सर्व फॉर्मॅट खेळते. असं नाही की आमची 24 संघ कुठच्याही गावातले संघ असून दे, कुठच्याही गावातले प्लेयर असून दे, पण आम्ही सर्व फॉर्मॅट हे एकत्र खेळतो. हे कोणतंही टीमच खेळत नसेल असं काय मी बोलत नाही. कोणत्याही टीमला मी कमी लेखत नाही. DCC तुम्ही पण एका गावातले असाल, मी मान्य करतो तुम्ही हा फॉर्मॅट खेळतात
आमची साई श्रद्धा जी आहे ती सर्व फॉर्मॅट खेळते. थोडंसं आम्ही इकडे कमी पडलो आज. तुमचं अभिनंदन, तुम्ही चांगले खेळले, तुम्ही जिंकले, खूप चांगली गोष्ट. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा पत्तू तुम्हाला पुढील वाटचालीसाठी. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज देऊया की बक्षीस देऊयात? अखेरकार SPL सीझन 6 आपल्याला चॅम्पियन मिळाला आणि त्याचा सर्वप्रथम आपण गौरव करणार आहोत, त्याला बक्षीस देणार आहोत. त्यामुळे एक असा संघ खरोखरच आपल्या वसई विरारच्या बॉक्स अंडरआर्म क्रिकेटच्या इतिहासामध्ये असं पहिल्यांदा घडलंय. SPL सारखी सर्वात मोठी स्पर्धा, पहिली एंट्री आणि डायरेक्ट फायनल टच आणि फायनल हिट. हॅट्स ऑफ आहे तुमच्या संपूर्ण टीमला. विशेष कौतुक आहे तुमचं संपूर्ण आमच्या असोसिएशनच्या वतीनं, आमच्या आयोजकांच्या वतीनं. आणि म्हणूनच जास्त काही बोलणार नाही, तुम्हाला खरोखरच म्हणेल की आपण या. आणि हे फक्त 10 जण या, फक्त 10 जण. ती जी 10 जण होती ती तुमच्यासाठी जी काही इंडिव्हिज्युअल प्राइजेस आहेत प्रत्येक खेळाडूसाठी ती, आणि 1 लाख रुपये इनामी राशी, आणि हा SPLचा मानाचा वर्ल्ड कप देऊन आपला गौरव केला जाणार आहे.
मोरिया फार्म तिचा 1 नाईट फ्री स्टे या नंबरवर कॉल करायचा आहे. संपूर्ण टीमसाठी ते असणार आहे. 1 लाख रुपये इनामी राशी ते स्पॉन्सर्ड करण्यात आले. कैलासजी पराग रजनीकांत लदानी यांच्या स्मरणार्थ देवेंजी लदानी यांच्या सौजन्यानं. थँक्यू सो मच. मला जतीनशी बोलायला आवडेल आता. बाकी सर्वांनी एक एक करून खाली गेलं तरी चालेल. जतीन ट्रॉफी खाली घ्या. ट्रॉफी राहू दे. ते ट्रॉफी राहू दे. जतीन आहे त्यामुळे ट्रॉफी सुद्धा असू द्यात. जतीन आज SBL एंट्री पहिली आणि पहिलं पारितोषिक कशा प्रकारे एन्जॉय केलं त्या मोमेंटला आणि काय सांगशील? थोडी गोष्ट मोठी आहे. सुरुवात करतो लहान करतोय ती गोष्ट. जेव्हा सुरुवात झाली आमच्या क्रिकेटची म्हणजे ह्या अंडरआर्म असोसिएशनमध्ये आम्ही जेव्हा एंट्री केली त्यानंतर 3च महिने झाल्यात. 3 महिन्यामध्ये 2 आम्ही रनरअप होते. त्यानंतर आमची इच्छा होती मनवेलपाड्यात पण नाही तिथे इच्छा पूर्ण झाली. खूप आम्ही मेहनत करतो कारण आम्ही असं सांगत नाही कारण हे आम्ही इथे दिसते ना हे आमचं मेहनतीचं फळ आहे म्हणून आम्ही हे मेहनतीचं फळ आहे म्हणून आम्ही फर्स्ट प्राईज घेतलं आहे. त्यानंतर आम्ही जेव्हा सायबा खेळायची इच्छा झाली तेव्हा काही रूल होते काही वर्षापूर्वी की तिथे एंट्री करण्यासाठी क्वालिफाय व्हावं लागते कारण ते जे मेन टॉप संघ असतात ना आता कमीत कमी 35 संघ आहेत त्याच्यामध्ये काहीतरी 24 टीमची पहिली एंट्री होती. आता काही वाढवले म्हणून तर ते 24 टीममध्ये आम्ही नव्हते कारण आम्ही आता यावर्षीच पहिल्यांदा उतरलो आहेत. तर आम्ही ऋषिदाशी बोलतोय की आम्हाला काही केलं ना तरी सायबा खेळायचं आहे. हार जीत आहेच पण आम्हाला सायबा खेळायचं आहे कारण आमची इच्छा होती खूप पूर्वी. ह्या वर्षी आम्ही उतरलो फक्त सायबा खेळायचं आहे. दुसरं काही करा. काही इथून वारे सुटतात. अरे एंट्री भेटत नाही आमची पोरं पण सांगतात अरे नक्की बघ. अरे भाई बरं ऋषिदाने शब्द दिलाय ना तो मागे नाही घेणार. आपल्याला 100% खेळायला मिळेल हे माझे तुम्हाला शब्द आहे. आणि आज ऋषिदामुळे आम्हाला खेळायला मिळालं इथे. आणि स्वप्न होतं की गेल्या वर्षी गाडी होती आणि जे मी स्वप्न सांगितलेलं केतनला की केतन ह्या वर्षी गाडी तुझी आहे पण काही कारणास्तव गाडी नाही पण गाड्या एवढीच किमतीचा फ्रीज आहे तो तरी मिळालाच. जो शब्द दिलेला तो मिळाला. आणि अजून एवढंच सांगतो की नवापूर गावाचं सांगितलं ना खूप छोटं गाव आहे. त्या गावातून क्रिकेट खूप आम्ही पहिले खेळलो खूप. लेदर क्रिकेट आमचं लेदर क्रिकेटमध्ये आम्ही होतो. अंडरआर्म काही वर्षा अगोदर खेळले त्यानंतर आम्ही खूप बॅकअपला गेले की नाही लेदरमध्ये खेळूया. पण जो विरार वसई असोसिएशनचा जो आवाज आला की आम्हाला वाटलं की लेदर खूप मागे जाऊया आणि अंडरआर्ममध्ये येऊया. त्यानंतर आम्ही विचार केला की अंडरआर्ममध्ये येऊन ह्या टीमसाठी खेळूया ह्या असोसिएशनसाठी खेळूया. आणि खरोखर आम्हाला अभिमान आहे की ह्या स्टेजवर सायबा प्रीमियर लीग हे क्रिकेटचा महासंग्राम. मी सांगितलं मागेसुद्धा की हा वसई विरारचा महासंग्राम नाही आहे तर हा पूर्ण महाराष्ट्राचा महासंग्रामासाठी टुर्नामेंट ते आयोजित करतात. आणि त्या आयोजनामध्ये आमचं हे प्रथम पारितोषिक हे आमचं स्वप्नच. आज उद्या क्रिकेट असा गेम आहे की किती चांगला खेळाडू असला तरी वयानुसार त्याला माघार घ्यावी लागते. परंतु ही लीग जी आहे ही माघार घेऊ शकत नाही. वर्षानुवर्ष आमची मुलं येतील निदान जे काही आहे तुम्ही आता फर्स्ट सेकंड जे SPL तुम्ही 6पर्यंत पोचलो आहेत ते फर्स्टपासून तुम्ही जे प्रथम पारितोषिक मिळालं त्यांची नावं घेतात. आमची मुलं ते ऐकतील की DCC नवापूर ही जी टीम आहे ती 6मध्ये आम्ही फायनल मारली आणि प्रथम पारितोषिक मिळालं आहे. खूप अभिनंदन आहे. अश्रू निघतात आनंदाचे आणि ते आम्ही आता सहन नाही करू शकत. क्या बात आहे. तो कोट मला मिळाला नाही त्याबद्दल थोडं चौथ्यांदा कोट मी घेतला आणि त्या कोटानुसार SPLचे सुद्धा आम्ही स्वागत केले. आणि साने सर आमच्यासाठी खूप लकी ठरले कारण ते नेहमी ज्यावेळी कोट घातला त्यावेळी सर होते आमच्यासोबत. हे आमच्यासाठी खूप आहे. आणि डोकरादेव सुद्धा आमच्या साथीला होता. आणि आमच्या नवापूरमधून जी पब्लिक आले त्यांचं सुद्धा अभिवादन करतो मी कारण त्यांच्या सपोर्टमुळे आज आम्ही जिंकलो आहे. कारण एवढी टुर्नामेंट खूप आम्ही फायनल मारलो आहे ते सांगतो. लेदर क्रिकेटमध्ये खूप फायनल मारलो आहे पण ह्या अंडरआर्म क्रिकेटचा जो आनंद मिळाला त्यांनासुद्धा मिळाला की क्रिकेट कुठेतरी आहे. हे जे SPLचं आयोजन आहे त्यामध्ये दिसून आलं की क्रिकेट कुठेतरी आहे. आणि हे जे फर्स्ट प्राईज आहे असेच आमच्याच यूट्यूबवर बघणारे सुद्धा आमचे पूर्ण नवापूर गाव आहे त्यांचं सुद्धा मी स्वागत करतो अभिवादन करतोय.
थँक्यू नवापूर गावासाठी आणि आयोजित साहेबा टीम पूर्ण. आणि एकदाच मी जय मारतो आमच्या डोकरेदेवासाठी. डोकरेदेव महाराज की, गणपती बाप्पा. थँक्यू सर. जतीन तुला कोट पाहिजे तर कोटची किंमत 1 लाख रुपये चालेल का? आता तुमच्यावर आहे अजून. थँक्यू. चेक रिटर्न करतो ना ते आपल्या इथे रे. जतीन खूप अभिनंदन. खूप अभिनंदन. मी तुझ्या एवढाच. सो हा होता अंतिम विजयी संघ आणि खरोखरच या सर्व संघाने सर्वांची मनं जिंकलेत. वी क्रिएट चॅम्पियन्स हे कायम राहणार आहे. वी क्रिएट चॅम्पियन्स. आम्ही चॅम्पियन्स क्रिएट करणार. मग ते अंपायरमध्ये असो, समालोचकामध्ये असो, आमच्या खेळाडूमध्ये असो किंवा टीममध्ये असो. ट्रॉफी ठेवायची आहे? नाही घ्या. मला तर सिरीज सगळे सस्पेन्स गायब होतात. बघा कॉन्फिडन्स ठीक आहे. आरवी फिटनेसचे ओनर इथे आहेत. मी विनंती करायला आपण यायचं आहे. सावकाश घ्या. तुझ्यासाठी जास्त ते नाही आहे. जतीनसाठी काय असतं ते आहे. जतीनचा कोर्ट मध्ये अडकलाय सगळं काय. ओके. सो पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचा मनापासून आभार जे आम्हाला या स्पर्धेदरम्यान लाभले. खरोखरच खूप प्रेम प्रेक्षकांकडून मिळालं. आमच्या आयोजनासाठी लागलेले सर्व आमचे मान्यवर त्यांचा मनापासून आभार. आमचे सर्व पंच गंभीर पाटील, किशोरदादा पाटील, दिलीप शर्मा, खालिद भाई, त्यानंतर प्रमोद किणी, त्यानंतर अजित निगम सर, आपल्या सर्वांचा मनापासून आभार. आमच्या समालोचन कक्षामध्ये लाभलेले आमचे समालोचक मित्र मृदुल मेहर, कौस्तुभ मेहर, तर्पण पाटील, तुकाराम मांगेला सर, धनंजय पाटील, त्यानंतर चंदू शेट्टे सर आणि आमचे 1 मिनिट थांबवते. आमचे DJ मयूर त्यांचं मनापासून आभार. आमचे मॅन्युअल स्कोरर सुमित कदम, मुजम्मिल खान आणि आमचे संतोष गावड यांचा मनापासून आभार. आमची पाटील नेटवर्कची संपूर्ण टीम जतीन, मुन्ना आणि कपिल आणि संपूर्ण आमचे LED वाले त्यांचा सुद्धा मनापासून आभार. आमच्या मामा डेकोरेटरचं मनापासून आभार. या मैदानासाठी लागलेले सर्व ते आमचे साहेबाच्या मागचे पडद्यामागचे हिरो म्हणजे कॉकटेल पासून ते सर्व मंडळी म्हणजे ते बाकी सर्व प्लेयर्स किंवा व्हॉलेंटियर त्यांचं सर्वांचं मनापासून आभार. आणि चुकून मागून कोणाचं राहिलं असेल तर त्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि त्यांचा आभार व्यक्त करतोय आणि घेऊन जातो या स्पर्धेच्या अंतिम खिताबाकडे. ओके. व्हिडिओ दाखवायचे. चला ते व्हिडिओ सगळे आपल्या समोर दाखवले जातील आणि त्याचं मी वर्णन करेल. वर्णन करू की डायरेक्ट दाखवते? ओके. प्रीमियर लीग भरली
थँक्यू. आणि खरोखरच या सर्व साराला बघितल्यानंतर आम्ही धन्य झालो, म्हणजे ॲज अ SPL ऑर्गनायझर म्हणून आणि सायबा क्रिकेट क्लब आम्हाला खरोखरच आनंद आहे या गोष्टीचा. मिहिर घाग या सर्वांच्या पाठीशी ज्यांनी ही सुंदर एडिटिंग केली त्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. मित्र, अजून एक उल्लेख करावासा वाटतो वसईविरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं. मी सुद्धा एक असोसिएशन मेंबर आहे आणि आमचे टीम आहे. सगळ्यांना सांगतो, ही जी आमची कमिटी कार्य करते निस्वार्थपणे करते, कोणत्याही प्रकारे कोणावरती अन्याय होणार नाही याची काळजी घेते. 19-20 इकडे तिकडे होतात, परंतु ती चूक आमच्याकडून दुसऱ्यांदा होणार नाही याची काळजी घेतो. आणि आम्ही सर्व टीम मिळून कसा चांगलं क्रिकेट करता येईल याच्यासाठी प्रयत्न करतो आमच्या ऋषीदादांच्या अध्यक्षतेखाली. आणि हे करत असताना आज आम्हाला ते दृश्य बघून खरोखर आनंद झाला. जिंकला DCC नवापूर, परंतु नाचला समस्त वसईविरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेटमध्ये खेळणारे संघ खेळाडू. आणि त्यामुळे खरोखरच अभिमान आहे या असोसिएशनचा. येस, आणि आपण घेऊन जातोय प्लेयर समरी. येस, प्लेयर समरी टाकायचे. काइंडली लुक. थोडी झूम केली तर बरं होईल जतीन, पण प्लेयर समोर एक खिताब देणं बाकी आहे. हो, काही हरकत नाही आहे. यस, चेक काय घडलं होतं, कोण कुठे होता, म्हणजे सिरीजचा सस्पेन्स संपत आलाय. एनिवे काही हरकत नाही आहे, तो जतीननेच संपवलंय. त्यामुळे केतन ऑन टॉप, रत्नेश सिंग सेकंड, वैभव थर्ड इन टर्म्स ऑफ बॅटिंग. बॉलिंगचं जरा बघा. बॉलिंग वरती रुपेश सोनार JCC, 2 नंबर करण केतन DCC नवापूर. बघा, हे सगळं डेटा आहे, याच्यामध्ये कोणीही कोणती छेडछाड केली नाही, जस्ट बिकॉज ऑफ 12th पर्सन. कोणालाही काय वाटत असेल, पण आम्ही डेटा तुम्हाला शोल केला. इट्स अ ट्रान्सपरन्सी. जी ट्रान्सपरन्सी आम्ही तुमच्यासमोर ठेवली आहे. थँक्यू पाटील नेटवर्क, आम्हाला यामध्ये सहकार्य केलं त्याबद्दल. घेऊयात पुन्हा एकदा सर्वांचा मनापासून आभार. आणि घेऊन जातोय आमच्या मॅन ऑफ द सिरीजच्या मानकरीकडे. सस्पेन्स राहिलेला नाहीये, त्यामुळे त्याला सर्वप्रथम आम्ही आमंत्रित करणार आहोत. मॅन ऑफ द सिरीज जे आमचे स्प्रिटचे स्पॉन्सर आहेत, स्वर्गीय अरुण चोरगे यांच्या स्मरणार्थ निषाद अरुण चोरगे यांच्या सौजन्यानं हे रिप्रेझेंटेटिव्ह स्पॉन्सर करण्यात आलंय. आणि त्यानंतर RV फिटनेस जिम यांच्याकडून 1 वर्षाची मेंबरशिप फ्री आहे आणि जिम शेकर पण फ्री आहे. ओके, जिमचे ओनर ऋषिकेश हे जिमचे ओनर आहेत, ते सुद्धा इथे आहेत. म्हणजे तुम्हाला जास्त काही विचारायची गरज नाही, कुठे जायची गरज नाही. मॅन ऑफ द सिरीज, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, अँड दिस अवॉर्ड गोज टू नन अनदर दॅन वन अँड ओनली जाने केला कहर. नाव आहे केतन मेहर. प्लीज या. नायकम कुणाला घाबरत नाही, वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है, वन साइड हीरो, सन्ना मुन्ना हीरो, वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है, वन साइड हीरो है. ट्रॉफी देण्याबद्दल आपण बोलूया का? येस, थोडी चर्चा करत. केतन लवकर जवळ यायचं. बघा, हा याचा कॉन्फिडन्स सर्वात प्रथम मोठा आहे. याने साहेबासमोर आहे काय नाही बघितलं. याने साहेबाची 3रं षटक चालू असताना शेवटच्या बोलती 1 रन घेतला. हाऊ इज द कॉन्फिडन्स? कुठून आला एवढा आत्मविश्वास की बाबा 1 रन घेऊन 6-12 मॅच जिथे 1 चौकार मारला जात नव्हता, जिथे 22 रन थांबवले जात होते. केतन, कुठून शिकलास आणि कसं काय तुला शक्य झालं? हा कॉन्फिडन्स खरं तर जतीन दादा, हितेश दादा हे मला रोज बोलत होते पहिला की साहेबा लीग आहे बघ, तुला 24 बॉल खेळायचेच आहेत. बोलो आपण हरव, पण तुला 24 बॉल खेळूनच यायचं आहे. हा सर, तुला असं वाटलं नाही साहेबाचा संघ घरच्या मैदानावरती तुझ्या समोर आहे, 6-12ची इक्वेशन आहे, कसं करू शकतो? आणि दुसऱ्या बाजूला चिराग तर नव्हताच, तुझा भाऊ तो आला नव्हता, म्हटल्यानंतर एकट्यावरती जबाबदारी होती. आणि असं असताना वाटलं नाही का साई श्रद्धाचा संघ समोर आहे जो भल्या भल्याने इथे नतमस्तक करताना दिसला होता? सुरुवातीला तर प्रेशर होताच, कारण सर्व एवढे बघतात कसा परफॉर्मन्स होईल, हा सुद्धा एक हे होता.
स्पेशल होता मनात. आता इतकी सारी बक्षिसं भेटतात, कसं वाटतंय? खूप आनंद होतोय, पहिल्यांदा इतकी सारी बक्षिसं बघतोय. आता शिकतोय की काय नोकरी करतोय? शिकतोय. कितवीला? 12th. आता हे आमच्या ऋषिकेशनी 12 झाले का? आता ऋषिकेशने आमच्या हे फिटनेसचं तुला 1 वर्षाची मेंबरशिप फ्री दिली आहे. जिम करणार, फिटनेस करणार की नाही? क्या बात आहे, जोरदार टाळ्या होऊन जातात त्याच्यासाठी यार. मला वाटतं आतापर्यंत जेवढे पण स्टार प्लेअर आपण SPLचे बघितले त्याच्यामध्ये सर्वात मोठा स्टार हा आहे. खूप कमी वेळामध्ये साहेबाच्या मैदानाला त्यांनी ओळखलं आणि इतका चांगला परफॉर्मन्स केलाय. खूप सारं कौतुक तुझं मित्रा. आणि ही इतकी इंडिव्हिज्युअल बक्षिसं माणसानं आणलेच ना जोडीला. कोरे मामा, त्यानंतर प्रफुल्ल साने सर, ममता सुमन मॅडम आणि समादादा आणि ऋषिदा यांच्या शुभास्ते बक्षीस. येस, इट्स अ मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. आणि हा तो वी क्रिएट चॅम्पियन्स मधला हा एक चॅम्पियन आहे. त्याला आपण बनवलंय आणि इथं दाखवलंय आणि सर्वांसमोर रिप्रेझेंट केलंय. आणि लंबोदर क्रिएशन कडून हे टी शर्ट, लंबोदर क्रिएशन कडून टी शर्ट आहे खास चेतनसाठी. आणि कृषी स्पोर्ट्स कडून सुद्धा टी शर्ट, राजन स्पोर्ट्सची कॅप. बस भी कर यार, बहुत हो गया. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा होऊन जाऊ द्यात केतनसाठी. थँक्यू डीजे. आणि अशा प्रकारे साईबा प्रीमियर लीग या ठिकाणी गुण्यागोविंदाने संपन्न झाली. आणि जसं मी दरवर्षी म्हणतो, हा ते विचारलं ना, आहेत सगळे तयारी ते. आणि ही स्पर्धा खरोखर जसं मी दरवर्षी म्हणतो याचसाठी केला होता का अट्टा शेवट गोड व्हावा आणि शेवट इतका चांगला व्हावा. आणि शेवट चांगला झालाय. समस्त सायबा क्रिकेट क्लबचं मनापासून आभार, कारण आपण वसई विरारच्या अंडरआर्म क्रिकेट खेळाडूंना आणि संपूर्ण चाहत्यांना इतका आपण थाट आणि इतका चांगला समारोह उपभोगण्याची संधी देतात, त्याबद्दल आपल्या मनापासून आभार. वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेटचं मनापासून आभार. आणि स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली असं मी जाहीर करतो. थँक्यू सो मच.